मित्रांनो, गणित भाग 2 मध्ये प्रकरण क्रमांक 3 आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह यामधील उदाहरण क्रमांक 6 आणि 7 अभ्यासणार आहोत। पहा, उदाहरण क्रमांक 6 काय आहे? आकृतीमध्ये केंद्र n असलेले वर्तुळ, n केंद्र असलेले, इथं छोटं वर्तुळ तुम्हाला दिसत आहे, हे n केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि इथं मोठं वर्तुळ दिसतंय, हे m केंद्र असलेले वर्तुळ आहे। तर पहा, n केंद्र असलेले वर्तुळ हे m केंद्र असलेल्या वर्तुळाला स्पर्श करत आहे आणि ते t बिंदूमध्ये स्पर्श करते। मोठ्या वर्तुळाची त्रिज्या पाहिली तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही लहान वर्तुळाला, पहा ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे? rm आहे। मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाला s बिंदूमध्ये स्पर्श करते। जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेंटीमीटर व 2.5 सेंटीमीटर असतील, म्हणजे rm हे 9 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे, आणि लहान वर्तुळाची त्रिज्या काय आहे तर ns आहे, ns 2.5 सेंटीमीटर असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यावरून ms हे sr यांचं गुणोत्तर काढायला सांगितलेलं आहे। तसेच पहा, mt ची किंमत काढायला सांगितलेली आहे आपल्याला। mt म्हणजे इथं जोडावं लागेल आपल्याला। तसेच mn ची किंमत सांगितलेली आहे, परत इथं रचना जोडावी लागणार आहे mn आपल्याला, आणि कोन nsm या s कोनाचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। ठीक आहे, पहा आकृतीमध्ये आपण काय रचना केलेली आहे? रेख ns हे जोडून घेतलेलं आहे, तसेच mn पण जोडून घेतलेला आहे आणि tn पण जोडून घेतलेले आहे। ठीक आहे, आता हे दोन वर्तुळ आहेत आणि ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना काय करतात तर स्पर्श करतात, आणि यांच्या स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार, तसेच पहा इथे जर तुम्ही tm पाहिली, रेख tm पाहिला तर tm म्हणजेच काय आहे तर रेख tn अधिक रेख nm यांची बेरीज, आणि त्याला आपण कारण देऊ शकतो m'-n'-t या दरम्यान, त्यानुसार आपण काय म्हणू शकतो की tm बरोबर mn अधिक tn। त्यापैकी आपल्याला tm म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 9 सेंटीमीटर, tm पण त्रिज्या आहे आणि rm पण त्रिज्या आहे, बरोबर आहे, 9 दिलेली आहे, बरोबर। mn आपल्याला माहिती नाहीये म्हणून तसंच लिहिलं, आणि nt काय आहे तर छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे, ns पण आहे आणि nt पण छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि ती दिलेली आहे आपल्याला इथं 2.5। मग अधिक 2.5 इकडे आले की वजा होणार आहे, म्हणजे 9 मधून 2.5 गेले, किती राहिले शिल्लक तर 6.5, म्हणजे mn ची लांबी किती आली आपली 6.5, म्हणजे पहिलं उत्तर आपण काढलंय mn बरोबर 6.5। ठीक आहे, आता पहा कोन msn हा 90 अंशाचा होणार आहे, का तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार। पहा rm ही स्पर्शिका आहे आणि ns ही काय आहे वर्तुळाची त्रिज्या, बरोबर आहे। मग स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन nsm किंवा msn याचं माप किती होणार आहे तर 90 अंश होणार आहे, बरोबर आहे। आता या मग हा काटकोन त्रिकोण होणार आहे। मग या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहा इथं कर्ण कोणता असणार आहे तर nm हा कर्ण असणार आहे, म्हणजे nm चा वर्ग बरोबर ns चा वर्ग अधिक sm चा वर्ग। ठीक आहे, किमती घालूयात आपण। mn आपण इथं काढलेलंच होतं, mn किती आहे 6.5, mn ची किंमत ठेवली आपण इथं 6.5। त्यानंतर ms आपल्याला माहितीये का नाही म्हणून ms तसाच लिहिला, पण ns माहिती आहे आपल्याला, ns म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या किती आहे 2.5, 6.5 चा वर्ग, त्यानंतर हे अधिक 2.5 चा वर्ग इकडे आला की काय होणार आहे वजा होणार आहे, आणि शिल्लक राहणार आहे इकडे ms चा वर्ग। आता पहा इथं ही वर्ग पद राशी आहे, मग त्यांचे अवयव म्हणजे a वर्ग वजा b वर्गचे अवयव कसे पडतात तर एका गोलकोंसात a अधिक b आणि दुसऱ्या गोलकोंसात a वजा b, त्यांचे वर्गमुळांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी। मग 6.5 अधिक 2.5 आणि दुसऱ्या गोलकोंसात 6.5 वजा 2.5 बरोबर ms चा वर्ग। 6.5 अधिक 2.5 यांची बेरीज झाली 9, गुणिले दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, आणि 6.5 मधून 2.5 गेले, किती राहिले 4 बरोबर ms चा वर्ग, म्हणजे 9 चोक 36, ms चा वर्ग बरोबर 36, ms बरोबर किती येणार आहे तर 6। आलं लक्षात? इथं 6.5 चा वर्ग करत बसायचं नाही किंवा 25 चा 2.5 चा वर्ग करत बसायचं नाही। पहा जर तुम्ही इथं 6.5 चा वर्ग केला तरी चालेल, किंवा त्यातून 2.5 चा वर्ग तुम्ही वजा केला तरी
चालेल, काही हरकत नाही. पण अजून सोप्या पद्धतीने कसं सांगितलेलं आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. आपण याचे अवयव कसे पाडायचे हे तुम्ही 8वीला शिकलेलाच आहात. एका कंसामध्ये बेरीज, एक त्यांची वर्गमुळांची, दुसऱ्या कंसामध्ये त्यांची वजाबाकी. ठीक आहे, या पद्धतीने सोडवलं तर एम एस ची किंमत आली आपली 6. आता पहा एम आर. पहा हे एम आर म्हणजे काय आहे, वर्तुळाची त्रिज्या. बरोबर आहे. आता हे एम आर म्हणजेच काय आहे पहा, जसं आपण टीएम पाहिलं तसंच एम आर म्हणजेच काय आहे, तर हे एम एस अधिक आर एस, आणि त्याला कारण काय येणार आहे दरम्यान त्याचं, एम डॅश एच डॅश आर. मग आता एम आर ची किंमत माहिती आहे आपल्याला, वर्तुळाच्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 आहे, म्हणजे एम आर ची पण किंमत 9 आहे. एम एस आपल्याला मिळालेला आहे इथं 6, एम एस ची किंमत टाकली आपण 6, आपल्याला एस आर ची किंमत माहिती नाही म्हणून आपण तशीच ठेवली. म्हणजे 9 मधून जर 6 गेले, अधिक 6 इकडे आले की वजा, किती उरणार आहे 3, म्हणजे एस आर ची किंमत किती आली आपली 3. ठीक आहे. आता आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितलं आहे पहा, एम एस एस आर. एम एस ची किंमत किती आहे आपल्याकडे 6, आणि एस आर ची किंमत आहे आपल्याकडे 3. दोघांचं गुणोत्तर आलं 3 1 3 3 2 6, म्हणजे 2-1 एवढं त्याचं काय होणार आहे, तर गुणोत्तर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एम टी पहा, एम टी म्हणजे काय आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, आणि त्याची किंमत किती आहे, तर 9, कारण ती मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यानंतर एम एन आपण काढलेलं आहे पहा इथं, एम एन किती आलेलं आहे आपलं 6.5. त्यानंतर आपल्याला कोण एन एस एम विचारला होता, कोण एन एस एम, एस कोणाचं माप किती आहे, तर 90 अंश आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. 7 नंबरचा प्रश्न काय आहे पहा, आकृतीमध्ये एक्स केंद्र असलेला आणि वाय केंद्र असलेले अशी 2 वर्तुळे आहेत, आणि ती दोन्ही वर्तुळे परस्परांना झेड बिंदूमध्ये स्पर्श करत आहेत. तसेच या झेड बिंदूमधून ए बी ही एक वृत्तछेदिका जात आहे, आणि ती वर्तुळांना अनुक्रमे ए बिंदूमध्ये आणि बी बिंदूमध्ये छेदत आहे. तर सिद्ध करा की एक्स ए समांतर बाजू वाय बी. तसेच या सिद्धतेसाठी तुम्हाला एक सिद्धता, ऑलरेडी तुम्हाला सिद्धता लिहून दिलेली आहे, आणि ती रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये सिद्धता लिहिलेली आहे. तर असा कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला परीक्षेला 4-5 मार्काला विचारला जाऊ शकेल. ठीक आहे. पहा रचना काय आहे पहा, इथे रचना तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर पहा, पुस्तकामध्ये आकृती मध्ये पहा, एक्स आणि इथं झेड बिंदू आहे. बरोबर आहे. एक्स आणि वाय ही एक तुम्हाला डॉटेड लाईन दिसते पहा. बरोबर आहे. डॉटेड लाईन आहे, याचा अर्थ ती रचना केलेली आहे, ते जोडलेले आहेत, याचा अर्थ तसा होतो. मग आता इथं कोणते कोणते रेख जोडलेले आहेत, तर रेख एक्स झेड पहा, इथं रेख एक्स झेड ऑलरेडी त्यांनी जोडलेला आहे. मग त्यांनी इथं काय लिहिलेलं आहे, रेख एक्स झेड आणि डॅश डॅश काढले असं लिहिलेलं आहे. मग रेख एक्स झेड आणि कोणता रेख जोडलेला आहे, तो पुढे आपण एक्सटेंड केलेला आहे, वाढवलेला आहे. कोणता येणार आहे इथं, रेख वाय झेड. म्हणजे पहिली रिकामी जागा तुमची कोणती येणार आहे, तर रेख वाय झेड. आलं लक्षात. त्यानंतर आता सिद्धता पहा, स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार हे जे बिंदू आहेत एक्स झेड वाय, पहा इथं एक्स आहे, इथं झेड आहे आणि वाय, हे तिन्ही बिंदूचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर हे तिन्ही बिंदू तुम्हाला कसे दिसतात, तर हे बिंदू कसे आहेत, तर एकरेषीय बिंदू आहेत. म्हणजे दुसरी रिकामी जागा काय असणार आहे आपली, तर हे बिंदू एकरेषीय आहेत. आलं लक्षात. त्यानंतर पहा आता तिसरं, कोण एक्स झेड ए. पहा इथं कोण एक्स झेड, कोण एक्स झेड ए, म्हणजे हा ए कोण इथं लिहिलेला आहे, या एक्स झेड ए या कोणाचा जर विरुद्ध कोण म्हटला तर इकडे आहे पहा. बरोबर आहे. त्या कोणाचं नाव काय आहे, वाय झेड बी किंवा बी झेड वाय. मग आपल्याला ही तिसरी रिकामी जागा आहे, कारण हे विरुद्ध कोण आहेत, त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. कोण एक्स झेड ए एकरूप डॅश डॅश, कोणता इथं कोणाचं नाव लिहायचं आहे, आणि आपल्याला कारण दिलेलं आहे विरुद्ध कोण. मग आपल्याला एक्स झेड ए चा विरुद्ध कोण शोधावं लागेल. त्यासाठी आकृतीत आपल्याला पाहावं लागेल, कोण एक्स झेड ए याचा विरुद्ध कोण कोणता असणार आहे, वाय झेड बी किंवा बी झेड वाय. कळाले. त्यानंतर आता पहा, आता इथं जर तुम्ही जर नीट पहा, एक्स झेड ए याला ए म्हटलेलं आहे, आणि वाय झेड बी ला पण काय म्हटलेलं आहे, ए, त्यांनी ए मांडलेलं आहे. त्यानंतर पहा आता रेख एक्स ए लहान वर्तुळामध्ये पहा, एक्स केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये एक्स ए ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे, तसेच एक्स झेड ही पण त्या वर्तुळाची काय आहे, तर त्रिज्या आहे. दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणजे ही रिकामी जागा आहे आपली. त्याला कारण काय द्यावं लागणार आहे तुम्हाला, तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत.
लक्षात काय आहे, त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर पाहता कोण एक्स ए झेड, एक्स ए झेड म्हटलेला आहे. आता या वर्तुळामध्ये पहा, आताच मी म्हटलं तुम्हाला रेख एक्स ए आणि रेख एक्स वाय, एक्स झेड, एक्स ए आणि एक्स झेड या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, बरोबर आहे. आणि त्यामुळं इथे एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय तुम्हाला, त्रिकोण एक्स ए झेड. याचा अर्थ हा त्रिकोण कोणता त्रिकोण तयार झालेला आहे, दोन बाजू सारख्या, म्हणजे इथं समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे एकरूप बाजू समोरील कोण पण कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे कोण एक्स झेड ए जेवढा आहे तेवढाच कोण एक्स ए झेड जेवढा आहे तेवढाच कोण एक्स ए झेड असणार आहे. येते लक्षात, कोण एक्स झेड ए म्हणजे हा ए कोण, एकरूप कोण एक्स ए झेड म्हणजे हा बी कोण. ठीक आहे, मग आपल्याला हीच रिकामी जागा लिहायची आहे. पहा इतर ही रिकामी जागा आहे. कोण एक्स ए झेड, एक्स ए झेड ला एकरूप कोण कोणता आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर कोणता येणार आहे तुमचा, एक्स झेड ए, बरोबर आहे. आणि त्याचं माप किती आहे, तर त्याचं माप ए त्यांनी दिलेलं आहे. तसेच वाय केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये तुम्ही निरीक्षण करा, यामध्ये रेख बी वाय ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि रेख वाय झेड ही पण त्या वर्तुळाची त्रिज्या आहे, बरोबर आहे. म्हणजे रेख वाय बी ला एकरूप डॅश डॅश असं त्यांनी लिहिलेलं आहे. रेख वाय बी ला कोणती एकरूप रेख येणार आहे, तर रेख वाय झेड, कारण त्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत, तर त्रिज्या आहेत. त्यानंतर पाहता कोण बी झेड वाय, कोण बी झेड वाय इथं पण त्याच पद्धतीने येणार आहे. हे पण इथं पण समद्विभुज त्रिकोणाचेच प्रमेय होणार आहे. हा पण त्रिकोण बी वाय झेड हा पण समद्विभुज त्रिकोण आहे, कारण त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत, त्या बाजूंसमोरील कोण पण सारखेच असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजेच कोण बी झेड वाय हा याचं माप कोणासारखं असणार आहे, बी झेड वाय या कोणाचं माप हे वाय बी झेड यासारखं असणार आहे. याचा अर्थ कोण ए आणि कोण बी हे दोन्ही कोण कसे असणार आहेत, तर एकरूप असणार आहेत, बरोबर आहे. आणि याला आपण कारण काय लिहू शकतो, तर हे समद्विभुज त्रिकोणाचे काय आहे, प्रमेय आहे. आता पहा विधान क्रमांक 1, विधान क्रमांक हे 2 आणि विधान क्रमांक हे 3 यावरून आपण काय लिहू शकतो की कोण एक्स ए झेड एकरूप कोण वाय बी झेड. आणि मग आपण काय म्हणू शकतो, खाली पहा की त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी त्याला कारण लिहायचं आहे. आता इथं कोणती कसोटी वापरलेली आहे, हा जो काही ए कोण आहे म्हणजे हा बी कोण आणि हा वरचा बी कोण, पहा हे दोन्ही बी कोण कसले आहेत, तर हे व्युत्क्रम कोण तयार झालेले आहेत. आणि ते कसे तयार होतात व्युत्क्रम कोण, दोन समांतर रेषा आणि त्यांची एक छेदिका आहे. पहा आता इथं दोन समांतर रेषा कोणत्या आहेत, रेषा एक्स ए आहे त्याला समांतर रेषा बी वाय आहे आणि त्यांची छेदिका जर आपण ए बी म्हटलं तर हे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार काय होणार आहे, हे दोन कोण ऑलरेडी एकरूप आहेत, बरोबर आहेत. हे दोन कोण ऑलरेडी एकरूप आहेत, याचा अर्थ इथं समांतर रेषा असल्याशिवाय हे दोन कोण एकरूप होणार नाहीत, बरोबर आहे. आणि मग म्हणून ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत हे काय होत आहे, तर सिद्ध होत आहे. आणि ते कशानुसार होत आहे, तर व्युत्क्रम कोण कसोटीनुसार ही आपल्याला रिकामी जागा लिहावी लागणार आहे. तर या पद्धतीने कृतीयुक्त प्रश्न परीक्षेला हा विचारला जातो. रिकाम्या जागेच्या स्वरूपामध्ये असा प्रश्न असतो, त्याला कृतीयुक्त प्रश्न असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर एकूण 4 उदाहरणांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. ही 4ही उदाहरणं काय करा तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा.